श्रोते हो, गरिबी माणसाला तोडू शकते, पण खरी भक्ती माणसाला भगवंताशी जोडते. आज आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराज यांच्या आयुष्यात घडलेली एक अद्भुत घटना, जिथे रिकाम्या कणसांमध्ये स्वतः पांडुरंगाने दाणे भरले. ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण यात भक्तीचं मोठं रहस्य दडलं आहे. देहू गावात तुकोबाराय अत्यंत गरीब परिस्थितीत राहत होते. घर मोडकं होतं, भांड्यात धान्य नव्हतं, चूल अनेक दिवस पेटली नव्हती, लहान मुलं भुकेने रडत होती. मुलं म्हणतायत, आई खायला काहीतरी दे ना. जिजाईंच्या डोळ्यात अश्रू आले, पण तुकोबाराय मात्र शांतपणे विठ्ठलाचं नाम घेत होते. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा, तुझ्या इच्छेशिवाय इथे काहीच होत नाही. एक दिवस एक शेतकरी तुकोबारायांकडे येतो. तुकाराम, माझ्या शेतात पाखरे दाणे खात आहेत, तू शेताची राखण करशील का? काम केलंस तर तुला धान्य देईन. घरातील परिस्थिती पाहून तुकोबारायांनी होकार दिला. तुकाराम महाराज म्हणाले, ठीक आहे, मी येतो. तुकोबाराय शेतात बसले होते. तेवढ्यात असंख्य पाखरे दाणे खायला आली. सुरुवातीला त्यांनी त्या पाखरांना हकलवण्याचा प्रयत्न केला, पण अचानक त्यांना त्या पाखरामध्ये पांडुरंगाचे दर्शन झालं. तुकाराम महाराजांच्या डोळ्यात पाणी. अरे, हे तर माझे विठ्ठल आहेत. मग त्यांनी त्या पाखरांना प्रेमाने दाणे खाऊ दिले. इतकंच नाही, त्यांनी मडक्यात पाणी भरून ठेवलं. जिथे लोकांना फक्त पक्षी दिसले, तिथे माझ्या तुकोबारायांना भगवंत दिसला. शेतकरी संध्याकाळी शेतात येतो. शेत पाहून संतापतो. अरे तुकाराम, तू राखण करायला आला होतास की पाखरांना दाणे खाऊ घालायला? सगळं शेत रिकामं झालं. तो तुकोबारायांना घेऊन गावामध्ये गेला. गावामध्ये त्याने पाटलांना जमवलं, पंचांना जमवलं. पाटील तुकोबारायांना म्हणाले, तुकाराम, शेताचं नुकसान झालं आहे, भरपाई द्यावी लागेल. पण तुकोबारायांकडे काहीच नव्हतं. शेवटी त्यांचं जुनं मोडकं घर शेतकऱ्याला देण्याचा निर्णय झाला. जिजाई रडू लागल्या, पण तुकोबाराय शांत होते. तुकाराम महाराज म्हणतात, जे होतंय ते विठ्ठलाच्या इच्छेने. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तेव्हा सगळे गावकरी शेताकडे गेले आणि ते दृश्य पाहून सगळे थक्क झाले. कारण काल रिकामी असलेली कणस आज पूर्ण दाण्यांनी भरली होती. संपूर्ण शेत सोन्यासारखं चमकत होतं. गावकरी तो चमत्कार पाहून आश्चर्यचकित झाले. हा काय चमत्कार? हे फक्त पांडुरंगच करू शकतो. सगळे गावकरी ते शेतकऱ्यासह तुकोबारायांच्या पाया पडले. शेतकरी म्हणतो, महाराज, मला माफ करा, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. महाराज म्हणतायत, हे माझं नाही, सगळं माझ्या विठ्ठलाचं आहे. श्रोते हो, खरी भक्ती म्हणजे प्रत्येक जीवामध्ये भगवंत पाहणं. आणि भक्त संकटात असताना भगवंत कधीच त्याची साथ सोडत नाही. भाविक जन हो, आपल्याला ही कथा कशी वाटली याच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.